हॅलो. हॅलो. कोण बोलत आहे? कोणाला लावलाय फोन? रोहनला. कोणता रोहन? माळतकर. कोण? माळतकर. माळतकर नाही हो, माळवदकर. काय? हम्म. कोण? चपराशी. कोण? चपराशी. हा, अजून तुम्ही तुमच्या कानात थोडस फॉल्ट आहे वाटतं. हम्म. कानात फॉल्ट आहे का? नाही, कानात नाही, मग तुझ्या ऐकण्यात कशात? फॉल्ट झाला. कशात? तुझ्या ऐकण्यात. नाही नाही, म्हणून म्हणलं रोहन आडनाव काय? माळतकर. तुम्ही बोलायला शिकावं आधी. आधी बोलायला शिका, त्यानंतर ना मला फोन करा. ओके. मी बोलायला शिकलोय. मग आता संध्याकाळचं बोलायला शिकता तुम्ही, बरोबर. संध्याकाळचीच आठवण येते माळवदकरची ना तुम्हाला. नाही, काय नाव आहे संध्याकाळची तुमचं? आठवण ते जाऊ दे. नाही, मी नाव काय? अकोल्याहून नाव बोलत काय आहो. तुमचं? नाव काय? नाव मी अकोल्याहून बोलत आहो. कुठनं बोलत आहो? अकोला. हा, नाव का हो? प्रमोद गोपनारायण. हा, बोला. काय विषय गोपीनारायण? गोपीनारायण नाही रे, मग काय रे? गोपनारायण. हा, कोण? गोपनारायण. गोपनारायण का? हो. अच्छा, मग माळवदकर येतं का? आता स्पष्ट नाव घेता माळवदकर. हो, येते ना. मग घे ना एकदा माळवदकर म्हण. तुझं नाव घेऊन मी काय करू? मग तुम्हाला फोन का केलाय रे दादू? नाही, मी याच विषयासाठी फोन केला. तुझे मग तू जे नाव तर घे ना फेसबुकले आधी जे नीट. फेसबुकले जे टाकतो का नाही, अरे मी रोज टाकतो, तू नाव तर घे ना आधी. मी पुढचं बोलतो ते की तुला. स्वतः एडिट करून नको टाकत जाऊ. तुझे स्वतःचे समजा चले चपाटे जे आहेत का नाही, त्याला स्वतः बोलणं करून तू समजा ते फेसबुकला टाकू राहिला. तू माझं नाव घे ना दादा नीट. तुझं तुम्हाला नाव फोन घेऊन काही लावला तू ना. काही काही एवढा मोठा नाही झाला. आले मग तुम्हाला फोन का लावला मोठा नाही झाला तर? आता कत बनवतो लाव तू काय लाका तू? भाऊ जरा शुद्धीवर ये, शुद्धीवर आले मला फोन कर. ओके. अरे शुद्धीवरच हाव रे. कसल्या शुद्धीवर आहे रे तू? तुला नाव घे म्हणतोय नीट तर तुला नाव घेता येणार राव. अरे विवेक बनसोडेनं तुझ्या जे पुस्तकाचं आहे की नाही त्याचा पूर्ण पर्दाफाश केलाय. कोण सोडे? विवेक बनसोडे. कोण आहे तो? अरे अस्मितेच्या लढाईचे वास्तव त्यांनी पुस्तक लिहिलंय. कोणाची अस्मिता? जरा वाचते पुस्तक. कुठलं पुस्तक? कोणाचं पुस्तक? कोण सोडे? काय तुम्ही कोणाची आंडू पांडूंची माझ्या समोर नावं नका घेऊ. कोणीतरी अभ्यासकाची नाव घ्या. अबे आडू पांडू, आधी शेंबडे लोकांनी महाराजचे कोणाची नाव अस्तित्व घ्या. 1 जानेवारी 1818 कोरेगाव भीमाचे अस्मितेचे लढाईचे वास्तव त्यांनी पुस्तक लिहिलंय. ते जरा वाच. नाव पण राव माझंच कॉपी केलंय. 1 जानेवारी 1818 कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव. अरे सगळं कॉपी करू नका राव. तुम्ही किती कॉपी कॅट करणार रे? आज इथे बरं आता बरं तुझा आवाज सांगण्यासारखं अटकत बरं. आहे. हा, तुझा आवाज अटकत आहे. तुला येणार नाही ना आता आवाज? हा, तुला आता आवाज येणार नाही ना आता नीट बोललं की? आवाज येत नाही तुम्हाला. तुझा आवाज अटकू राहिला रे. मग काढ ना, अटकलं तर काढून घे ना मग. ठेव आणि शुद्धीवर आल्यावर फोन कर मला. अरे बाळा, तू शुद्धीवर आला की फोन कर ना आला का मला. असं काय करतो? अरे दहा शुद्धीवर हवी. मग सकाळी फोन कर, सकाळी एकदम. ओके. सकाळी काय रे, सध्या खाऊन पिऊन लुट्ट झाला का तू? अरे बाबा, तुझ्यासारखी कामधंदे नाहीत रे आम्हाला. तुम्हाला असे अरे फोन बाबा. करायचे, प्यायचे, हे करायचे, ह्या सवय नाहीये दादा आम्हाला. अरे त्यामुळे बाबा, फोन पाहिलं तुले करायचे, त्या अभ्यास जयस्तंभाजवळ खायचे. गेलता तर निरा पूर्ण पिऊन गेलता तू. हा का? मग तू आला नाही का तिथं? अरे जाऊन आवाज काऊन अटकत आहे? तू ठेव रे बाबा. मला बोलायचं आहे ना संग. आले तुला बोलायचे, पण मला नाही ना वेळ मला आता बोलायला. तू काही काय मिनिस्टर आहात का? कोणता अरे वेळ नाही तुला? मिनिस्टरच्या पेक्षा मोठा माणूस आहे मी. ठेवतो का आता फोन? मिनिस्टरला माझं अबे नाव बोल ना, मी तुला तुले नाव झालंय बोलायसाठी माझं. फोन लावला ना. आले मग उद्या फोन कर ना. उद्या बोल. उद्या काय ले आता काऊन काय रिकामे काम आहेत का तुले अजून? अरे लय मला तुला रिकामी काम आहेत, मला लय काम आहेत. नाही रे बा, आता सारखा रिकामा नाही मी. मग कशाला वॉचमन फोन लावलाय? किंवा बत्ती झाली का ताई?
अरे बाबा कसं असतं, आमच्या आता ही देवपूजनची दिवाबत्ती वेळ झाली आहे. की नाही, आम्हाला त्या जयस्तंभाची जरा चांगली जरा हे करत जाय तू दिवाबत्ती. अच्छा, ओके. काय करायचं हा जयस्तंभाला दिवाबत्ती? हा काय झाडझूड कशी करत जाय करतात जरा ते. दिवाबत्ती, कशी करतात जयस्तंभाला सांगतो जरा? हे मायापेक्षा तुला जास्त माहित आहे. मग तुला तू म्हणतो ना दिवाबत्ती करतात, मग कुठं लिहिले असं जयस्तंभाला दिवाबत्ती करतात म्हणून? तुला आता अरे तू माहिती ना. वॉचमन आहेस ना दादा, अरे तू वॉचमन आहेस वॉचमनचं ना. वॉचमनचं काम दिवाबत्ती करायचं असतं का? अरे काय तुम्ही मग राव, काय तर. तुम्ही कसं आहे, तुम्ही लय अडाणी आहेत रे. तुम्ही शिका रे जरा. शिका, अरे संघटित व्हा, शिकार आहे संघर्ष म्हणजे. करा. तुम्ही असं नका हा वागू रे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आपल्या महापुरुषांनी हे वाक्य दिलंय ना तुम्हाला. तुम्ही जरा शिका. बाबासाहेबांनी दिलंय ते वाक्य. हा दिलंय बाबासाहेबांनी ना. दिलंय. हा दिलंय ना, मग त्याचा जरा वापर करा ना. वापर ते करा. जाऊ दे. हॅलो. ते कसं जाऊ दे? म्हणजे बाबासाहेबांची वाक्य जाऊ दे? अहो, असं नका नाही नाही म्हणू. जरा नाही, असं शिकलेले कसं, आहेत. ते तर बाप मग आहेत आमचे. बहुतेक तुम्ही आता खरंच शुद्धीवर नाही आमचे असं नाही, वाटतंय सर्व मला. सर्व हं? भारतीयांचे बाप आहेत ते, सर्व भारतीयांचे. नाही नाही, माझे बाप, माझे वडील आहेत बाळासाहेब जमादार. ते आमच्या नाही नाही नाही, भारताचे साले बाप महापुरुष आहेत. ते बाबासाहेब तुम होतात. साले हा? बाप बाबासाहेब होतात. नाही नाही, आमचे नाही आहेत. आमचे बाबा महापुरुष आहेत ते. आमचा बाप माझ्या घरात आहे. तुमचे बाप असतील 100. आमचे नाही आहेत बाबा. नाही नाही नाही, सालाई प्रत्येकाला एक बाप. वडील असतो, सालाई त्यांच्या तो बाप. घरात असतो. आणि ज्या साले व्यक्तीच्या बाप असते. नावाच्या पुढे लावतात ना, तो त्यांचा बाप असतो. ही बापाची व्याख्या. आणि महापुरुषांची व्याख्या, ज्यांनी आपल्या देशासाठी, आपल्या समाजासाठी हे कार्य केले, ते महापुरुष असतात. आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. तर तुम्ही उगाच त्यांना चुकीची उपमा देऊ नका. काय ते कोणा काहून यापेक्षा बाप आहेत नाहीये, ना ते ते भारताची. सर्वांचे. हा, सर्वांची नाही. ते तुम्हाला तुम्ही शुद्धीवर नाहीये, त्यामुळे म्हणतोय तुम्ही अहो, तू शुद्धीवर या. शुद्धीवर आणि नाही उद्या माहित आहे, मला तू पिऊन ऐक झोप ना बाळा, असतं, मला मला माहित आहे. येतो का ऐक ना तू. बाळा, मला कसं आहे, तुझ्यासारखे फालतू कामं नाहीत रे. मला वेळ काळ नाही रे, असतो, मला तू बरीच फालतू कामं आहेस आहेत. रे. मला ते त्या कोण भिडेन तुमचे एक ते बोटीचे. वाटोडे अरे बिटोडे, मला तसली कामं ऐक रे. नाहीये. तू ऐक ना बाळा, नाही नाही कंफ्युज नाही. झालाय मला. तुला माझ्याशी बोलायचंय, मला इंटरेस्ट नाहीये. माझी आजची रेकॉर्डिंग झालीये. म्हणजे तुझी रेकॉर्डिंग उद्या टाकल, त्याच्यामुळे तू उद्या मला शुद्धीत फोन कर. मग आपण नीट बोलू, ओके? म्हणजे मला तुझी पण अबे रेकॉर्डिंग टाकता येईल. अशा रेकॉर्डिंग किती टाकून तू हा काहीच बाबा, नाही मग असं अरे ठीक आहे ना. उपटून घ्या. अरे समजलं का मग तुला. तुला अरे मला तुले कोले मुले अरे लय मला फोन येऊन गेलेत ले असे. त्यामुळे जाऊ दे. आता मी अरे आले बोलायचं असतील रे, नाही आले बाबा, मला असतील रे काम आहे. वॉचमन. कारण तो वॉचमन असणार आहे त्याच्या अरे तुझी स्तंभाचा. काय जळती, तुझी जळती का? तुझी अरे काय जळत जळती? नाही रे, मग तुला अरे सांगू राहिलो. तुझी जळती अरे रे, तुले प्रतिउत्तर तुझी म्हणून जळती. विवेक बनसोडे यांनी पुस्तक लिहिलंय, ते कोण जरा वाच. बनसोडे, कोण बनसोडे, कुठला, कोण त्याला त्याला कोणाची नावं अरे नका घेऊ. वाच काय. अरे कोण येतो, कोण येतो? काहीतरी उगाच तुम्ही कुठलीही शेवटी तुझ्या बाप आहे तो बाप. नाव घ्या. नाही नाही, मी तुझ्या म्हणलं बाप काय, आहे तो. मी म्हणलं काय, आता तू म्हणतोय काय, तुझे 10 बाप. आता तू बरंच बदलला ना बाप. त्यामुळे अशी तुम्ही बाप बदलायची कामं तुम्ही करता हो. तुझा बाप आहे रे. माझा बाप म्हणलं ना, माझ्या घरात आहे. तुझा बाप तिकडे फिरत असेल कुठं, वास सोडे बिसोडे, हे तुमची बाप आहे तो. आम्हाला तुला अरे बापाची व्याख्या सांगितली मी. बापाची व्याख्या काय आहे, हो, त्याच्यामध्ये माझा तुमचे बाप 10 बाप. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. हा, मग तुमचे 10 बाप असतात. त्यामुळे तुला काय 10 आता नाही रे, बोलायची. 10 सारखे 10 बाप नाही आहेत. तो मिलिंद बरं, एकबोट्या त्याला बाप, तो भिडे त्याला बाप, असं 2-2 मायचा नवरा कसा जगू राहिला रे तो. कोणाचे तुझे ना. कसं आहे, तुम्हाला हे लय असं वाईट वाटतं. क्यू येते राव तुझ्यासारख्यांची. क्यू म्हणजे हो ना, त्याच्यासारखे तुझं. जीव बरं ऐक येते ना लेका. बाळा, बरं कसं ऐक काय ना, तू ऐक ना हे बाळा, जगू राहिला. ऐक ना बाळा, तुझं नाव काय पूर्ण म्हणला? कोण? गोपनारायण काय हे पहिलं नाव नाव काय? जाऊ दे ना रे. प्रमोद गोपनारायण नाव ना जाऊ बाळा दे तू? ना. बरं ठीक आहे. तुझं काय वय, काय तुझं वय? ते वय जाऊ दे ना रे तिकडे. अरे तू वय सांग की तुझं. हं? वय सांग ना तुझं. काय करतं. बरं बाबा, तुझं नको सांगू. आता तू म्हणला ना की तुझे बाप आहेत कोण. बरं आता मला एक सांग, हो, तुझे माय बाप माय होते. वय तुला सांग. हा, नाही वय नाही नाही, सांगतो ना आता तुले. वय ठीक 21 वय आहे मला. ठीक आहे. अरे वय ठीक आहे, 21 आहे. ठीक आहे. आता तुला थोडी हा. माहिती विचारतो, तू मला माहिती सांगा. डॉक्टर बाबासाहेब हो सांग. आंबेडकरांचा जन्म कधी झाला? हं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कधी झाला? 14 एप्रिल 1891. 91. बरोबर. कुठं झाला? मऊ या गावी. हा. आणि त्यांचं शिक्षण कुठं कुठं झालं मला सांगशील? 10वी पर्यंत ते कुठं शिकले? तुला माहित आहे का. अरे तू सांग ना. हे मी तुला मी माहित आहे का, आधी. हा प्रश्न अरे बाळा, विचारण्याच्या आधी तुला माहित आहे का. बाळा
मला माहिती म्हणून तू प्रश्न उत्तर द्यायना मला, त्यामुळे तुला विचारलं. बरं आता त्याच्या पुढचं विचारू का तुला? विचार. बाबासाहेबांच्या किती डिग्री झाल्या? 32 डिग्री. PhD झाली आहे ना? हो. कशात झाली? हा. कशात झाली PhD? काय झालं? आता गेला का आवाज? आता गेला असेल आवाज. बरोबर टायमिंगला आवाज जातो. आता गुगल गुगल आणलं का? झालं का गुगल? अरे काय रे, म्हणून म्हणतो अभ्यास करू मला फोन करत जावा. समजलं का? गोप नारायण आली का शुद्धी का उडाली? त्यामुळं कोणाचं नाव घेताय, महापुरुषांचे नाव किती आदराने घ्यायला पाहिजे ना, याचा आधी शिका. समजलं?